गणेशाय नमः. श्री दत्त जन्माची कथा चौथी. एकदा नारद विष्णूला म्हणाले, तुझे शुद्ध सत्व गुणाचे रूप मला दाखव. तेव्हा विष्णू म्हणाला, सर्व त्रिभुवनाचे सत्व मी आहे, पण रज व तम यांनी मी किंचित मिश्र आहे. मी शुद्ध सत्वानेच राहिलो तर देवाचे वैरी दैत्य माझ्या हातून कसे मारले जातील. म्हणून माझ्या सत्वगुणाचा थोडा थोडा अंश मी ब्रह्मा व शंकर यांना दिला आणि रज व तम त्यापासून घेतले. आता त्रिमूर्ती जर एकत्र येतील तर तुला शुद्ध सत्व दिसेल. नारदाला आनंद झाला. मी तसा प्रयत्न करतो असे तो म्हणाला व संचार करण्यास निघाला. त्याच विचारात तो अत्रीच्या आश्रमात आला. अनुसया मुसळ घेऊन कांडण करत होती. इतक्यात अत्रीने बाहेरून पाणी मागितले. ती तत्काळ निघाली. घाईने निघताना तिच्या हातून मुसळ सुटले, पण ते खाली पडता तसेच अधांतरी राहिले. नारदाला आश्चर्य वाटले. त्याचवेळी त्याला एक युक्ती सुचली. अनुसयेचे आपल्या कार्यास नक्की सहाय्य होईल असे त्याला वाटले. तो वैकुंठात गेला. लक्ष्मीजवळ त्याने अनुसयेच्या पतिव्रत्याची मोठी प्रशंसा केली. तेव्हा लक्ष्मीला हेवा वाटला. अनुसयेचे सत्वहरण करायला निरखले. नारदाने ब्रह्मलोकात जाऊन सावित्रीला व कैलासात जाऊन पार्वतीला अशाच प्रकारे चिथावणी दिली. तिघींनी आपापल्या पतींना सांगितले, तुम्ही अनुसयेचे सत्वहरण करून या. ते तिघे एक देव अतिथीचे रूपे घेऊन अत्री आश्रमात आले व अनुसयेजवळ त्यांनी भोजन मागितले. तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढ, तरच आम्ही जेवू अशी त्यांनी अट घातली. तिने आत जाऊन अत्रीला ती गोष्ट सांगितली. तो म्हणाला, या कमंडलूतील तीर्थ त्यांच्यावर शिंपड, मग वाढायला घे. तिने बाहेर येऊन तीर्थ त्या अतिथीवर शिंपडले. लगेच ते तिन्ही बालके झाली. मग अनुसयेने वस्त्र उतरून त्यांना स्तन पाजले, त्यांना पाळण्यात निजवले, अंगाई गीते म्हटली. त्यानंतर लगेच तिने वस्त्र धारण केले. तिन्ही देव बालकरूपात अत्रीच्या आश्रमात पुष्कळ दिवस राहिले. ते एकसारखे एक दिसत होते. इकडे उमा, रमा, सावित्री विरहाने दुःखी झाल्या, काळजी करू लागल्या. नारदाला फार आनंद होत होता. काही दिवसांनी नारद त्यांच्याकडे गेला. अत्रीच्या आश्रमात काय प्रकार झाला ते त्यांना कळले. त्यांचा गर्व नष्ट झाला. नारदासह त्या अनुसयेकडे आल्या. आमचे पती आम्हाला दे असे म्हणू लागल्या. तिने तिन्ही बालके त्यांच्यासमोर आणून ठेवली. यातले तुमचे तुम्ही ओळखून घ्या असे ती म्हणाली. त्यांना काही ओळखता आले नाही. बालकांना उचलण्यासाठी ते हात पुढे करीत व चुकेल की काय म्हणून हात मागे घेत. नारद आनंदाने टाळ्या वाजवू लागला. अत्रीने जास्त विनोद योग्य नव्हे म्हणून बालकांना पूर्वरूप दे असे अनुसयाला सांगितले. तेव्हा अत्रीचरणी वंदन करून बालकावर तीर्थ प्रोक्षण केले. तात्काळ तिन्ही देव स्वतःच्या रूपात उभे राहिले. त्यावेळी नारद विष्णूला म्हणाला, नारायणा, तुझे शुद्ध सत्वरूप मला पाहायचे आहे. आता त्रिमूर्ती एका ठिकाणी आहात. विष्णूने मग तिन्ही अंश एकत्र करून शुद्ध सत्वमय श्रीदत्त म्हणून त्रिमूर्तीचे एकच रूप प्रकट केले. त्यावेळचा सोहळा अवर्णनीय होता. मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दश बुधवारी हा दत्तावतार मला सर्व देवतांनी त्यावेळी पुष्पवृष्टी केली. गंधर्व, अप्सरा गायन व नृत्य करू लागल्या. सिद्ध व योगी वृंद दर्शनास आले. याप्रमाणे शुद्ध सत्वमय दत्त दर्शन घेऊन सर्व धन्य झाले.